नमस्कार मंडळी येणारा 21 जूनला बलिगडी शहर क्षेत्रातील पारंपरिक आणि जुनं हिंद केसरी मैदान पार पडणार आहे. लाखो प्रेक्षकांच्या मनातील, हजारो गाडा मालकांच्या मनातील आणि हृदयातील हिंद केसरी मैदान पार पडणार आहे. गाडा मालकांनी त्या मैदानाला हिंद केसरीचा मान आणि सन्मान दिलेला आहे. असं पेडगाव हिंद केसरी मैदान पार पडणार आहे. या मैदानासाठी प्रत्येक गाडा मालक, प्रत्येक शर्यत शौकीन, शेतकरी बांधव आणि शर्यतप्रेमी या मैदानाची वाट पाहत असतात. तेच मैदान येणाऱ्या 21 जूनला पार पडणार आहे. प्रत्येक बैलगाडी मालकाला वाटतं येणारा हिंद केसरी पेडगाव मैदानामध्ये मापल्या नंदीने फायनलचा गुलाल घ्यायला पाहिजे. त्यासाठी वर्षभर प्रत्येक बैलगाडी मालक आपापल्या नंदीची मैदानामध्ये तयारी घेत असतोय. सध्या चालू सीझनमध्ये मैदानं पार पडत आहे. त्या मैदानामध्ये आपापला नंदीची पहिले प्रत्येक बैलगाडी मालक हा जबरदस्त तयारी करीत आहे. वेगवेगळ्या मैदानामध्ये वेगवेगळा पेहरा करीत आहे. जेणेकरून येणाऱ्या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये कोणता पेहरा आपल्या नंदीसोबत चांगला पळेल आणि गाडी कशी गुलालामध्ये राहील याकडे लक्ष देत आहे. त्यामुळे प्रत्येक बैलगाडी मालक नियोजन घट्ट आणि फिट्ट आणि चांगलाच खतरनाक करून येणारा हिंद केसरी पेडगाव मैदानामध्ये. तर त्याचप्रमाणे आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी चिमण्या, हिंद केसरी लखन, हिंद केसरी देवाबाई यांचे नियोजन झाले फिक्स. हिंद केसरी चिमण्यासोबत मुंबईचा हा बिंजोडचा बेतच बादशाह पाळणार आहे. या दोन बिंजोडचे बेतच बादशाह पैकी एक बादशाह आपल्याला 100% हिंद केसरी चिमण्यासोबत येणाऱ्या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे. आणि हिंद केसरी देवाबाई आणि हिंद केसरी घरणिकेचा राजा पाळणार आहे येणाऱ्या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये. अशी चर्चा सोशल मीडियावरती भरपूर काही झाली. पण हिंद केसरी घरणिकेचा राजा आणि हिंद केसरी देवाबाई हा पेहरा आपल्याला दिसणार नाही येणाऱ्या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये. तर हिंद केसरी देवाबाईचा पेहरा कोण आहे बघूया आणि चिमण्याचा पण पेहरा बघूया आणि लखनचा पण पेहरा बघूया. फिक्स पेहऱ्या 3 टॉप नंदीचे. तर चला या. तर मंडळी येणारा हिंद केसरी पेडगाव मैदानामध्ये 21 जूनच्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी चिमण्याचा पेहरा असणार आहे. म्हणजेच भुंगा डॉन, बिंजोडचा बेताज बादशाह भुंगा डॉन आणि आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी चिमण्या छत्रपती संभाजीनगरचा आणि या बलिगडी शहर क्षेत्रातील सर्वात मोठी विक्रमी आणि विक्रमी खरेदीचा हा चिमण्या आणि भुंगा डॉन, बिंजोडचा बेताज बादशाह असा भुंगा आणि चिमण्या हा आपल्याला जोड पाळताना दिसू शकतो. चिमण्यासोबत जर भुंगा नसला तर हरण्या 622 किंवा भुंगा या दोन्हीपैकी 100% एक पेहरा आपल्याला चिमण्यासोबत दिसणार आहे हिंद केसरी पेडगावच्या मैदानामध्ये. हरण्या पण चिमण्यासोबत जर असला तर गाडी चांगलीच पळेल आणि भुंगा डॉन पण चिमण्यासोबत जर असला तर गाडी खतरनाकच पळेल. दोन्हीपैकी कोणताही पेहरा जर असला तर काहीच अडचण नाही. कारण की दोन्ही टॉपची नंदी आहे. बिंजोडचे बेतच बादशाह आहे आणि भुंगा नाही तर हरण्या 622 ओरिजिनल हिंद केसरी पुसेगावचा मानकरी हरण्या 622. दोन्हीपैकी एक पेहरा आपल्याला 100% चिमण्यासोबत दिसणार आहे येणाऱ्या पेडगावच्या मैदानामध्ये. तर मंडळी आपण फिक्स सांगू शकत नाही की पेडगावच्या मैदानामध्ये हाच नंदी पाळणार. कारण की ते मोठं मैदान आहे आणि प्रत्येक बैलगाडी मालक हा पेहरा सांगत नाही. पण चिमण्यासोबत भुंगा डॉन किंवा हरण्या 622 या दोन्हीपैकी एक पेहरा फिक्स आणि 1001% आपल्याला 21 जूनच्या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये बघायला मिळणार. तर मंडळी त्यानंतर बघूया आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी लखनचा पेहरा. हिंद केसरी लखन मागच्या वर्षी ह्या मैदानामध्ये हॅट्रिक करणारा हिंद केसरी लखन बाकासूर सोबत पळून येणारा 21 जूनच्या पेडगाव हिंद केसरी मैदानासाठी पुन्हा एकदा सज्ज आहे. हिंद केसरी लखनचा पेहरा असणार आहे. त्या जोडीने प्रथमच घाटावर येऊन लाखो प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं आणि मोठ्या लक्ष्याची आणि छोट्या लक्ष्याची आठवण करून दिली होती सेमीला. असाच जोड बैलगाडी शर्यत क्षेत्रातील एवून जोडी शंकरपटामधील बेतेज बादशाह 3 फेऱ्यातील पण यांची एक रुबाब आणि यांची दहशत आहे. असा देवाबाई आणि आपला सर्वांचा लडका छत्रपती संभाजीनगरचा लखन. होय, छत्रपती संभाजीनगरचे दोन्ही बेतेज बादशाह महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यत क्षेत्रातील टॉपचे हत्यार देवाबाई आणि लखन आपल्याला येणारा पेडगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे. आपल्याला सोशल मीडियावरती भरपूर काही चर्चा झाली. चटणी भाकरीचा पैलवान घरणिकेचा राजा आणि देवाबाई पाळणार. पण हा पेहरा आपल्याला दिसणार नाही. 2 दिवसापूर्वीच म्हणजेच कालच छत्रपती संभाजीनगरच्याच देवाचा आणि लखनचा एक फेरा टाकला बघा. फेऱ्यामध्ये हा जोड खतरनाक पळाला. आपल्याला पुन्हा एकदा येणारा पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये लखन आणि देवाबाई हा पेहरा बघायला मिळणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं कशी पळेल जोडी?
पुन्हा एकदा हिंद केसरी मैदान गाजवण्यासाठी हा जोड सज्ज आहे. नक्कीच हॅट्रिक तर बघायला मिळेलच. तुम्हाला काय वाटतं ह्या जोडीला कॉम्पिटिशन कोणती जोडी देईल? बैलगाडी शर्यत क्षेत्रातील संपूर्ण टॉप नंदीच्या रती महारथी पेऱ्या असणार आहे, त्यामुळे मैदान बघायला मजा येणारच. पण या मैदानामध्ये ड्रायव्हरचा पण आणि बैलांचा पण कसपणाला येणार आहे, कारण की मैदान मोठं असल्याने या मैदानामध्ये पेरे रती महारथी प्रत्येक टॉप बैलाचा असणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं कोण पटकवून येणार आहे हिंद केसरी पेडगाव मैदानामध्ये प्रथम क्रमांक? देवा आणि आपला सर्वांचा लाडका लखनची जोडी कशी पडेल आणि चिमण्याचा पेहरा तुम्हाला सांगितलाच. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बैलगाडी शर्यत क्षेत्राविषयी अशा नवनवीन अपडेट घेऊन, नवनवीन घडामोडी घेऊन. त्यामुळे चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.